महापालिकांचा प्रचार सुरू असताना 2 नगर परिषदेत भाजपनं चक्क एमआयएम आणि काँग्रेस सोबत युती केली। अभद्र युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातच खळबळ माजली। अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी अकोट आणि अंबरनाथमध्ये अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले, पण तोपर्यंत विरोधकांचे शाब्दिक बाण भाजपवर सुटलेले होते। पाहूया। अकोल्याच्या अकोट नगरपालिकेत भाजपनं थेट एमआयएम तर मुंबईच्या वेशीवर असलेल्या अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत युती केली आणि महापालिका निवडणुकांच्या ऐन प्रचारात या अभद्र युतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। अकोट नगरपालिकेत कुणालाही बहुमत मिळालं नाही, त्यामुळे अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला, ज्यात निकालानंतर भाजपचा मित्रपक्ष एमआयएम झाला आणि अंबरनाथमध्येही शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वाधिक 23 जागा येऊनही भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं। एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे। भाजपला कोणीही चालतो। भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला, कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। कामाठीपुऱ्याच्या गप्पा कोणी कराव्या? संजय राऊतांनी करावा। कदाचित संजय राऊत कामाठीपुऱ्यामध्ये जास्त जात असतील, म्हणून संजय राऊतांना हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये आठवला। संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद झाली की कुठे असतात? गायब असतात। भारतीय जनता पार्टीवर टीका करणं सोपं आहे, पण भारतीय जनता पार्टीसारखं काम करणं सगळ्यात अवघड आहे। आधी अकोटमध्ये नेमकं काय झालं आणि भाजपला एमआयएमची मदत का घ्यावी लागली हेही समजून घ्या। अकोट नगरपालिकेत एकूण 35 जागा आहे। 33 जागांसाठी निवडणूक झाली। भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या, मात्र बहुमत कुणालाच मिळालं नाही, त्यामुळे अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला। भाजपचे 11 नगरसेवक, एमआयएमचे 5 नगरसेवक, शिवाय ठाकरेंची शिवसेना 2, शिंदेंच्या शिवसेनेचे 1 नगरसेवक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आणि बच्चू कडूंच्या प्रहारचे 3 नगरसेवक अशा एकूण 25 नगरसेवकांनी एकत्र येत नव्या आघाडीची नोंदणी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, तर काँग्रेस आणि वंचितने विरोधात बसण्याचा निर्णय केला। नकली हिंदुत्ववाद्यांनो, कुठे आहेत आशिष कुरेशी? कुठे आहेत त्या भुंग्यावाल्या आणि चालिसा घेऊन फिरणाऱ्या बाई? आणि कुठे आहेत ते सगळे ते आमचे कोकणातले प्राणप्रिय भाचे, ज्यांना हिंदुत्वावर बोलताना फार उमाळेच्या उमाळे फुटतात? काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येतं। आता तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला तुम्ही अडकवून ठेवलेलं आहे? एकदा जरा सांगाल का लोकांना? भाजप आणि एमआयएम हे एकी थाली के चट्टेपट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे। अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत, ते काय करतात आहे, एमआयएमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे। त्यामुळे अकोटला एमआयएम सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे, हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एमआयएम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे। भाजपनी अशा कुठल्याही प्रकारची युती करायला सांगितली नाही। स्थानिक पातळीवरती काही युती करायला सांगितली होती, पण काँग्रेस आणि एमआयएम बरोबर करायला सांगितली नव्हती। त्यावरती करेक्शन जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलेलं आहे। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएम आणि काँग्रेस सोबत युती मान्य नाही अशा शब्दात विरोध करत संताप व्यक्त केला। काँग्रेस आणि एमआयएम सोबत कोणतीही युती चालणार नाही, ही युती तोडावी लागेल। स्थानिक पातळीवर कुणी अशी युती केली तर ती चुकीची आहे, हे शिस्तभंग करण्यासारखं आहे, कारवाई होणारच। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनीही अकोटमध्ये भाजपसोबत जाणार नसून अकोट विकास मंचातून बाहेर पडण्याची घोषणा केली। या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। अंबरनाथ नगरपालिकेतही भाजपनं संपूर्ण भारतात त्यांचा मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेतलं आणि बहुमत सिद्ध केलं। अंबरनाथमध्ये 59 जागांसाठी निवडणूक झाली। भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी निवडून आल्या, तर भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले।
शिंदेंच्या शिवसेनेचे 23, काँग्रेसचे 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक जिंकले. पण शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला करत भाजपनं काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन 32 नगरसेवकांची मोठ बांधली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसचे अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर प्रदीप पाटलांनी काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार असं जाहीर केलं. तसेच 12ही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असा निर्णय केला आणि प्रदीप पाटलांनी सपकाळांवरच ब्लॉक अध्यक्षपदासाठी 1 कोटींची मागणी केल्याचा आरोपही केला. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार होता आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे. तडजोडीवाले ब्लॉक अध्यक्ष नाही आहेत हे जेव्हा त्यांना कळतं तर मग आमचा नाईलाज आहे का त्यांनी पण आमच्याकडे 1 कोटीची मागणी केली होती. आज जर आमच्या कारवाई केली आहे तर मग याला उत्तर आमचं असेल का आम्ही फडणवीस साहेबांना आणि कतोरे साहेबांनी रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा देणार आणि आम्ही भाजपामध्ये विलीन होणार. कारण की काँग्रेसला जर गरज नाहीये आम्ही राहुल गांधींना किंवा वरच्या वरिष्ठ कोणालाही दोष देणार नाही. अंबरनाथ आणि अकोटवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंनी भाजपला घेरलंय. काँग्रेस आणि एमआयएमला सोबत का घेतलं हे भाजपलाच विचारा असं श्रीकांत शिंदे म्हणाले. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील. शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंट करता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे. भाजपचं संपूर्ण राजकारण काँग्रेसच्या विरोधात आहे. त्याचसोबत हिंदुत्वाची विचारधारा असलेल्या भाजपच्या डिक्शनरीत एमआयएम बसत नाही. पण अकोटमध्ये एमआयएम सोबतच हातमिळवणी झाली. अखेर राजकीय साईड इफेक्ट दिसताच अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम दोघांनीही एकमेकांशी दुरावा करण्याचा निर्णय केला. अकोटहून गणेश सोनोनेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.